मंडळी, राजकारणाची खाज आणि खरूज असणाऱ्या लोकांमध्ये लष्कर-ए होयबा ही प्रजाती भ्रष्ट नेत्यांना नेहमीच मोठं करत असते. आपल्यासाठी हा नवीन शब्द असेल, नीट ऐका. लष्कर-ए-होयबा ही होयबा नावाची जमात संख्येने अगदी डुकराच्या पिलावळीसारखी जन्माला येत असते, हे लक्षात घ्या. त्यांच्या बोलण्याला काही एक लॉजिक नसते. निव्वळ आपल्या नेत्याच्या हितासाठी, स्वार्थासाठी आणि आपले खिशे भरण्यासाठी, हवेत गोळीबार करण्यासाठी नेत्यांपुढे ही होयबा मंडळी दिवस रात्र नतमस्तक असते, हे लक्षात घ्या. ते दंडवत घालतात, पूजापाठ करतात, त्यांच्या पुढे आडवे उभे लोळण घेतात. हा नेत्यांचा फौज फाटा कसा काम करतो ते लक्षपूर्वक ऐका. राजा बोले रात है, रानी बोले रात है, मंत्री बोले रात है, संतरी भी बोले रात है, सब बोले रात है, लेकिन ये सुबह सुबह की बात है. मंडळी, सुप्रसिद्ध शायर गोरख पांडे, प्रसिद्ध कवी गोरख पांडे यांची ही रचना मला आज का आठवली ते कारण नीट समजून घ्या. विषय समजून घ्या. याचा आशय काय आहे ते देखील समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. राज्याच्या भल्यासाठी बघा, देशाच्या प्रगतीसाठी बघा आणि देशाच्या प्रगतीसाठी बाधक असणाऱ्या या मंडळींचे खरे चेहरे बघा, ठरवा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. हीच खरी मित्रहो देशभक्ती आहे, हे लक्षात घ्या. मंडळी, सोशल मीडिया खरंच देवदूतासारखा हल्ली काम करतो आहे, अगदी देवदूतासारखा. राजकीय विश्वात राहून एखाद्या विदूषकासारखे विविध विश्वविक्रम करणाऱ्या नेत्यांचे कपडे उतरवण्यासाठी, त्यांना नग्न करण्यासाठी हल्ली सोशल मीडियासारखं दुसरं माध्यम, दुसरं अस्त्र शस्त्र या विश्वात कोणतंच नाही, हे लक्षात घ्या. 4-5 दिवसांपासून महाराष्ट्रभरात अजित पवारांच्या दादागिरीचा बँड हल्ली जोरदार वाजतो आहे. आपल्याला ठाऊक असेल, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या कुरडू गावात अवैध मार्गाने मुरुमाचं उत्खनन सुरू होतं आणि ही माहिती मिळाली IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना. अंजना कृष्णा या ठिकाणी रेड टाकण्यासाठी नंतर गेल्या. यावरील अनेक व्हिडिओ, बातम्या आपण किंवा नाना प्रकारच्या बातम्या आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील, पाहिल्या असतील, पण आज जे मी या व्हिडिओत मित्रहो सांगणार आहे ते काही वेगळंच आहे. ते मात्र अफलातून आहे, लक्षात घ्या. मग अंजना कृष्णा कुरडू गावात पोहोचल्यावर तिथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना झापण्यासाठी एक शस्त्र वापरलं, एक नाटक रचलं आणि थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच थेट त्या गावातून त्यांनी फोन लावला. त्या अधिकाऱ्यासमोरच, महिला अधिकाऱ्यासमोर. आपल्या कार्यकर्त्यांच्या मनमर्जीसाठी अजित दादांनी या महिला अधिकारी कृष्णा यांना फोनवरून भयंकर झापलं, अगदी भयंकर. आपल्या अजित दादांनी अंजना कृष्णा यांना झापलं म्हणून एकदाची कार्यकर्त्यांची छाती थंड झाली, सर्वांच्या छात्या थंड झाल्या. पण त्या व्हिडिओचे व्हायरल रील मात्र महाराष्ट्रभर गरम झाले, हे लक्षात घ्या. मग ती रील मराठी मीडियापर्यंत पोहोचली. 2-3 दिवस गोंधळ सुरू झाला. दुसऱ्या दिवशी मग हिंदी मीडियाने दखल घेतली आणि मग काय, बघता बघता अगदी 4-5 दिवसात हा मुद्दा देशभर डान्स करू लागला, देशभर पेटला. अजित पवारांची कीर्ती आता देशातच नव्हे मंडळी, तर जगभरात पोहोचली आहे. त्यांचा दुसरा चेहरा हा लोकांना माहिती झाला आहे. मग आता मात्र आपल्या दादांना या संकटातून कसं काढायचं या चिंतेने ग्रासलेले दादांचे कार्यकर्ते, कोण, लष्कर-ए-होयबा, तात्काळ कामाला ही मंडळी लागली. याच लष्कर-ए-होयबातील एक होयबा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी संकटकाळी उघडण्याची जी खिडकी असते ती खिडकी ताडकन उघडली आणि कामाला लागले. मंडळी, नीट ऐका. हे होयबा लष्कर कसं काम करतं ते बघा. फार इंटरेस्टिंग आहे बरं का. अतिशय तुम्हाला आनंद येईल, मजा येईल आणि रागही येईल, हे लक्षात घ्या.
मिटकरींनी IPS अधिकारी पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांचा छळ करण्यासाठी थेट UPSC बोर्डालाच पत्र लिहिलं. मिटकरी पत्रात लिहितात, यांनी UPSC परीक्षा, कुणी? अंजना कृष्णा यांनी UPSC परीक्षा कशा प्रकारे पास केली त्याचे संपूर्ण दस्तावेज मागण्यासाठी अमोल मिटकरींनी हे पत्र लिहिलं. या प्रकरणामुळे अजित पवारांची मलिन झालेली प्रतिमा पांढरी शुभ्र करण्यासाठी अमोल मिटकरींनी हा पेपर सोप अंमलात आणला. मंडळी, काय बोलावं काय म्हणावं मंडळी, याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी, डुबतीचे पाय डोहाकडे, दुसरी म्हण. आणि तिसरी म्हणजे करायला गेलं काय आणि उलटे झाले पाय. आता अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यात जो शाब्दिक संवाद झाला असेल, तुम्ही ऐकला असेल, यामध्ये एक संविधानिक पदावर बसलेला नेता आहे, कोण? अजितदादा, आणि दुसरीकडे संविधानिक पद्धतीनेच कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला अधिकारी अंजना कृष्णा आहेत. यात त्या अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक दस्तावेजाचा काय संबंध आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्र. मंडळी, हे किती हास्यास्पद आहे ते तुम्ही ठरवा आणि सांगा. जर सकारात्मक पद्धतीने विचार केला तर आपल्या शासकीय सेवेत एक प्रामाणिक अधिकारी आहे. उलट या प्रामाणिक अधिकाऱ्यांचं कौतुक अजित पवारांना वाटायला पाहिजे, किंवा सर्वच नेत्यांना, प्रत्येक अधिकाऱ्याचं, जे कर्मवीर असतील त्यांचं. परंतु या उलट त्या महिला अधिकाऱ्याचेच कागदपत्रे तपासण्यासाठी अमोल मिटकरी पुढे आले. आता अजित दादा राहिले बाजूला, आता अमोल मिटकरीच प्रचंड महाराष्ट्रभरात ट्रोल होत आहे, ते लक्षात घ्या. अमोल मिटकरींना राजकीय क्षेत्रात फार काही मित्रहो करावं लागलं नाही, फार श्रम त्यांना करावे लागले नाही, कारण त्यांच्याकडे कला आहे, त्यांच्याकडे बोलण्याची कला आहे, वक्तृत्व कला आहे, म्हणून त्यांना दादांच्या आशीर्वादाने आमदारकी मिळाली. चांगली गोष्ट आहे, त्यांना शुभेच्छा आहे, त्यांनी चांगलं काम करावं. परंतु आपलं होयबा लक्षात येईस तोवर किती धावायचं, किती पळायचं. आपल्याच नेत्याला मागे टाकून ही मंडळी सुसाट धावत सुटत असते. अशा प्रकारे एखाद्या IPS महिला अधिकाऱ्याचा अशा प्रकारे छळ करणं राज्याच्या प्रगतीसाठी किती घातक आहे, किती महाभयंकर आहे हे लक्षात घ्या. अशा प्रकारे मंडळी दडपशाही चालत राहिली तर प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी कुठेतरी थांबतील, घाबरतील आणि काम करणं बंद करतील, हे लक्षात घ्या. खरं पाहिलं तर हे प्रशासन कर्तबगार अधिकाऱ्यांमुळेच नीटनेटकं चालत असतं, हे लक्षात घ्या. केवळ या नेत्यांमुळे नाही बरं का. अर्धे अधिक अधिकारी तर यांच्याच आशीर्वादाने भ्रष्टाचारात लिप्त असतील, हे मान्य आहे. काहीच बोटावर मोजता येतील इतके अधिकारी फक्त प्रामाणिक असतात, हे लक्षात घ्या. त्यांचीही तोंड तुम्ही जर बंद कराल तर काय होईल या राज्याचं आणि या देशाचं, ते तुम्ही ठरवा. मंडळी, कधी कधी ही नेते मंडळी स्वतःहून बदनाम होतात. या अशा होयबा संस्कृतीला पुढे नेतील तर नेत्यांचाच भ्रष्टाचार उलट वारंवार पुढे येतो, हे लक्षात घ्या. आता या निमित्ताने काय झालं, अजितदादांचा 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा कसे बसे लोक महाराष्ट्रात विसरत चालले होते. या अशा नव्या उद्योगामुळे, नव्या वादामुळे लोकांना पुन्हा त्यांचं स्मरण झालं, त्यांची आठवण झाली, त्यांच्या घोटाळ्याची आठवण झाली. मग धरणात पाणी नाही तर मी अमुक करू का, असे नेत्यांचे वाह्यात वक्तव्य लोकांना पुन्हा पुन्हा आठवायला लागतात. अमोल मिटकरींनी हा पत्रप्रयोग केल्यामुळे अजित पवार आणखी अडचणीत सापडले, लक्षात घ्या. यालाच म्हणतात बुडतीचे पाय डोहाकडे. लष्कर ए होयबांनी आधी लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या होयबा टीमपेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे बरं का. फक्त होयबा टीम नाही, ती तुमच्या नेत्यांच्या मागे आहे, तुम्ही आहात. सामान्य नागरिकांच्या मनात जी तुमची प्रतिमा तयार होते ना, तीच तुमची खरी सत्य प्रतिमा असते, हे लक्षात घ्या. तुमच्या मागे फौज फाटा असतो, तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन असतं, कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो, म्हणून सामान्य माणसं थेट तुमच्या तोंडापुढे बोलण्याचं धाडस करीत नाही, लक्षात घ्या. पण दुसरीकडे काय होतं तेही लक्षात घ्या.
आणि यासाठी अनेक चॅनलवर जेव्हा डिबेट्स होतात, तुम्ही पाहिल्या असतील, तेव्हा विलास बडे सारखे प्रामाणिक पत्रकार जेव्हा जनतेला टेक्स्टच्या स्वरूपात स्क्रीनवरून जनतेला प्रश्न करतात, मग होय की नाही, किती टक्के होय उत्तर आहे, नाही आहे, होय नाही मध्ये ज्या टक्केवारीत उत्तर महाराष्ट्रातून येतं, देशातून येतं, तेव्हा नेत्यांची खरी खुरी प्रतिमा जनतेच्या पुढे येत असते, सर्वांच्या पुढे येत असते. त्यामुळे होयबा लष्कराला हे कळायला पाहिजे, जे तुम्ही बोलता ते खरं नसतं. जे सामान्य नागरिक पारावर, चावडीवर, ओट्यावर, बसस्टँडवर, पाणठेल्यावर बसून बोलतात तेच नेमकं खरं असतं, हे लक्षात घ्या. तुकाराम मुंढेंसारखा प्रतिभावान कडक शिस्तीचा अधिकारी या अधिकाऱ्याचा शेवटी काय फायदा होतो या राज्याला, देशाला? तुमच्या बदली अभियानामुळे असे अधिकारी त्रस्त झाले आहेत. एक लक्षात घ्या, जेवढा वेळ बाप शहर बदलतो ना अधिकाऱ्याच्या स्वरूपात, तेवढाच वेळ त्यांच्या लेकरांच्या शाळा देखील बदलत असतात. प्रत्येक वर्षी नव्या शहरात आपला संसार त्यांना थाटावा लागतो. ही सोपी गोष्ट नव्हे. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही या अधिकाऱ्यांची चुलमांडी करून टाकली आहे. त्यांच्या बायका लेकरांचं वाटोळं केलं आहे, लक्षात घ्या. अखेर तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी बिचारे आपल्या रिटायरमेंटची वाट बघत असतील, हे खरं आहे. ज्या परिसरात अधिकाऱ्यांची बदली होते तिथल्या परिसरात धड अभ्यास त्यांना होत नाही. गेल्याच त्यांना परतावं लागतं. पण त्या आतच त्यांची तिसरीकडे बदली होऊन जाते. ही बदली नेता तेव्हाच करतो, हे लक्षात घ्या, जेव्हा हे होयबे असतात त्यांच्या मागचे, ज्यांना अवैध कामं करायची असतात. हे होयबेच नेत्यांना सांगतात. वाळू माफिया असतील, मुरुम माफिया असतील, आणखी अवैध काम करणारे कार्यकर्ते असतील, हे सगळे अवैध मार्गाने पैसा मिळवतात. हे नेत्यांची सोबती असतात. यांना कुणाचा आशीर्वाद असतो हे नव्याने सांगण्याची तुम्हाला खरंच गरज नाही. अशी गंमत आहे मित्र. असो, शेवटी मंडळी, तुमचं मत या ठिकाणी महत्वाचं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा. तुम्ही या देशाचे खरे मालक आहात. बिनधास्त आपलं मत व्यक्त करत चला. आणि तुमच्या कमेंट आम्ही वाचतो आणि या कमेंट्स वाचूनच आम्हाला दररोज बळ मिळतं लिहिण्याचं, बोलण्याचं. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी, नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.